आज आणि उद्या कर्जतमध्ये अजितदादांच्या गटाचं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे. काय वाटतं? अर्थातच प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे साहजिक आहे आणि त्याच्यात गैर काय. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे त्याची इच्छाच असते. लोकशाहीत काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो आणि तो आदर आमच्या वरिष्ठांनी केला नाही असा एक गणगणागती अजित पवारांनी काल कर्जतमध्ये केला आहे. मला माहिती नाही, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बोलले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तुम्ही वर्ध्यातून लोकसभा लढवणार आहे असं वक्तव्य केलं. मी असं नाही म्हणले, मी असं म्हणाले, माझं पूर्ण वक्तव्य ऐकून घ्या. मी असं म्हणाले की बारामती ही माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, सगळंच माझं इथे आहे. पण मला पुणे जिल्हा सोडून खूप प्रिय असा जिल्हा कुठला आहे तर तो वर्धा आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मी वर्षातून 2 वेळा माझ्या वैयक्तिक कामासाठी जाते. माझं वैयक्तिक काम काय असतं, मी 1 दिवस सेवाग्रामला जाते आणि 1 दिवस पावनार आश्रमाला जाते. माझ्यावर विनोबाजी आणि महात्मा गांधींचे प्रचंड वैचारिक माझ्यावर प्रभाव आहे त्यांचा. आणि मला जेवढे महात्मा गांधी प्रिय आहेत तेवढेच विनोबाजीही मला प्रचंड प्रिय आहेत. त्याच्यामुळे विनोबाजींच्या इथे मी जाते, राहते, त्या लोकांकडून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे वर्धा मला प्रचंड प्रिय आहे. त्यामुळे मी वर्ध्याला स्वतःच्या स्वार्थासाठी जाते. खरं तर बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये भविष्यात आपण लक्ष घालणार आहे. म्हणजे काय, आता ज्या सहकारी संस्था आहेत त्याच्यावरती बऱ्यापैकी राष्ट्रवादीचा जो दुसरा गट आहे त्यांचं वर्चस्व असलेलं पाहायला मिळतं. अगदी दूध संघापासून ते बघूया ना हळूहळू. मी राजकारणात महाराष्ट्राच्या देशाच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. मी कुठलंही वर्चस्व वगैरे असं करण्यासाठी आले नाही. मी एक पार्लमेंटमध्ये चांगली पॉलिसी ही करण्यासाठी आलेले आणि माझ्या 15 वर्षाचं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि पॉलिसी लेवल, पॉलिसी म्हणजे काय, निर्णय जे किंवा धोरणात्मक काम जे आहे त्याच्यात माझा रस आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांनी तसंच त्यांच्या काळात केलं. आणि आज मी ते पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा जो भाग आहे तो पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी करण्याचा मी प्रयत्न करते. आणि मी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि गेले 7 वर्ष सातत्याने पार्लमेंटमध्ये माझा नंबर देशात पहिला होतो आहे. याचं संपूर्ण श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला जातं. पशुसंवर्धन मंत्री जे आहेत आपले विखे पाटील त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की दुधाला हमीभाव दिला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी किमान 34 रुपये दुधाला दर मिळावा अशा सूचनाही देखील त्यांनी दिल्या होत्या. मात्र त्या सूचनांचं सहकारी संस्था असतील किंवा खाजगी दूध संस्था असतील त्यांनी कुठेही पालन केलेलं नाही. जवळपास 34 रुपयावरून आज 25 रुपयापर्यंत दर आलेले आहेत. अनेक तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अजित नवले हे आंदोलनाला बसलेले आहेत, ते उपोषणाला बसलेले आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी ज्या दिवशी अजित नवले उपोषणाला बसले त्या दिवशी आणि त्याच्या आधी अनेक जर भाषणं तुम्ही पवारसाहेबांची ऐकली असतील तर दुधाचा हा प्रश्न समोर येणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्याला न्याय द्या आणि अशीच धोरणं करा हे सातत्याने आदरणीय पवारसाहेब बोलत आले. त्याच्यामुळे हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार असू दे किंवा केंद्रातलं जुमलेबाज सरकार असू दे, हे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे त्यांनी प्रत्येक त्यांच्या पॉलिसी डिसिजनमध्ये केलं आहे. 3 जे कायदे आणले त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात, तर पहिला U-टर्न त्या सरकारचा होता. म्हणजे ज्या पद्धतीने या काळ्या मातीशी इमान राखणारे शेतकरी लढले या सरकारला, कितीही त्याची ताकद असली तरी त्यांना तो U-टर्न घ्यावा लागला. तुम्ही भाषणामध्ये आता म्हणालात की राष्ट्रवादी पक्ष घ्या, चिन्ह घ्या, नेमकं काय तुम्हाला म्हणायचं? मला असं म्हणायचं आहे की मला जे हक्काचं कोणाचं असतं ना ते मला तर कुठलंच काही नको असतं. मी खूप डिटॅच्ड आहे गोष्टींपासून. आणि माझं म्हणणं आहे की ज्यांनी पक्ष काढला तो त्याला मिळाला पाहिजे, मग कुणाचाही असू दे. मग उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच पक्ष आहे. कारण का तो बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला पक्ष आणि बाळासाहेब हयात असताना तो पक्ष उद्धवजींना बाळासाहेब ठाकरेंनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी केली. त्यामुळे अर्थातच कुणाचा जर अधिकार त्या पक्षावर सगळ्यात जास्त असेल तर तो सुरुवातीला आज संगमाजी हयात नाही पण आदरणीय पवारसाहेब आणि त्या काळात तारिक भाईंनी मिळून तो पक्ष काढला होता.
ताई, तुम्ही तयारी केली आहे पक्ष आपल्या हातातून जाण्याची, असं तुमच्या भाषणात वाटतं की आमचा पक्ष घेऊन म्हणजे गेलात तरी आम्ही पुन्हा एकदा तयार करू. आता त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो. सुनील तटकरे काही वेळापूर्वी असं म्हणालेत की आम्ही काय, कोणतरी असं म्हणेल की अदृश्य शक्ती, कारण तुम्ही कायम अदृश्य शक्तीचा दाखला देत असता की आम्ही जो आहे तो संख्याबळावरती पक्ष येईल, पण काही लोक त्याला अदृश्य शक्तीचा देखील किनार देतील. ज्याला थोडंसं जर तुम्ही या देशाचे नियम कायदे पाहिले, आणि मी कधीच म्हणत नाही की पक्ष ह्यांचा, माझं म्हणणं आहे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आहे. तू माझा बिजा मी कधी म्हणत नाही. खाली हात आते और खाली हात जाते. कुठला पक्ष घेऊन जन्माला आले नव्हते किंवा जाताना पक्ष घेऊन जाणार नाही आहे मी. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने तो पक्ष स्थापन केला त्या व्यक्तीने त्या पक्षाचा काय करायचा तो निर्णय घ्यावा. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष, त्यांचा पक्ष त्यांनी उद्धवजींना दिला होता. आदरणीय पवारसाहेब या पक्षाचे अध्यक्ष स्थापनेपासून आहेत आणि माझ्या तरी बघण्यात कुठेच आलेलं नाही की त्यांना त्या पक्षावरनं कुठल्या मीटिंगमध्ये कोणी हटवलं आहे. आणि अदृश्य शक्तीची सुरुवात मी नाही केली. अदृश्य शक्तीची सुरुवात ह्या राज्याच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केली. ते जेव्हा आसामला गेले होते तेव्हा ते म्हणले होते अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे आणि त्या अदृश्य शक्तीमुळे आपण हे सगळे करू शकतो. त्यामुळे कुठली तरी अदृश्य शक्ती आहेच ना. आणि मी तुम्हाला आधीही म्हणले आणि आजही अतिशय प्रांजळपणे सांगते, माझी लढाई किंवा मी कॉमेंट कुठल्याही गटाच्या माणसाबरोबर करणार नाही. माझी ही वैचारिक लढाई आहे, माझी अन्यायाच्या विरोधात लढाई आहे आणि माझी जी काही लढाई आहे ती दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात आहे. कारण का ते तख्त महाराष्ट्राच्या विरोधात आहे. पक्षातली लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो, त्यावेळेस दादांना खलनायक ठरवलं गेलं असं धनंजय मुंडे म्हणतात. तर तेही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. 2004 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण तो झाला नाही. त्यावर देखील आज सुनील तटकरे असेल ना, लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. सुनील तटकरेंनी असंही म्हटलंय की सगळ्यात जास्त पक्षवाढीसाठी काम केलं असेल तर ते अजितदादांनी केलं. अहो, ही लोकशाही आहे, त्यांना भाषण करायचा अधिकार आहे. तुम्ही आता भाषणात म्हणालात की सत्ता आणि संघर्ष हे 2 चॉईस होते तुमच्याकडे. अर्थातच सगळ्या दुनियेला माहिती आहे ते. पण मग तुम्हाला सत्तेची ऑफर होती का? कारण अशी पण चर्चा आहे की केंद्रात तुम्हाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार होतं, तुम्ही भाजपसोबत गेलात तर. कसं आहे, ऑफर होती का? सगळ्या गोष्टी माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेत आणि मी एक महिला आहे. त्याच्यातून सगळ्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत असा आग्रह कशासाठी. काहीतरी गोष्टी महिलांना पोटात ठेवायची सवय असते. ह्याला मराठी बाईपणा म्हणतात आणि ते संस्कार माझ्या आईचे माझ्यावर झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर दिलंच पाहिजे, हा आग्रह कशाला. सत्ता आणि संघर्षात त्यातलं तुम्ही संघर्ष चॉईस केलाय. हो, अर्थातच. आम्ही हे मी म्हणत नाही, हे सगळेच लोक म्हणतात आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे तेही म्हणतात की माझ्याकडे सत्ता आणि संघर्ष दोन्ही मार्ग होते. मी संघर्ष मोडला, कारण मला असं वाटतं ज्यांच्यामुळे मी आहे त्यांनी संघर्षाचा मार्ग टिकवला. त्याच्यामुळे मी संघर्षच आहे आणि मला संघर्ष करण्यामध्ये एक वेगळं समाधान आहे. येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेत राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे हे जनता दाखवून देईल असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय. लोकशाही आहे, लोकांना बोलायचा अधिकार आहे. तुम्ही काय उत्तर देणार? लोकशाही आहे ना, लोकांना बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात गैर काय. जो जे मर्जी बोलो, काय प्रॉब्लेम आहे. अजितदादांनी असं देखील म्हटलंय की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानुसार सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या विचारामुळे आम्ही सत्तेतून पक्षातून राष्ट्रवादीतून बाहेर पडलो, मग यात बिघडलं कुठं? मग वारंवार आमच्यावरती का ब्लेम केला जातोय? कोण करते ब्लेम कोण करते? माझी सगळी भाषणं तुमच्यासमोर असतात, माझ्या सगळ्या प्रेस तुमच्यासमोर असतात. कोण ब्लेम करते? ही लोकशाही आहे हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. असं काय करते? तर 3 डिसेंबर नंतर राज्यात दंगली होतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. तुम्हाला असं वाटतंय का नेमकं काय होऊ शकतं राज्यात? काय सांगता येत नाही. राज्यामध्ये इतकी अस्वस्थता दिसते आणि ज्या पद्धतीने आता आपण बघतो, काही ठिकाणी बॅनर्स असतील, ज्या पद्धतीने दगडफेक काही ठिकाणी झालेली दिसते आपल्याला. प्रचंड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे मुद्दे, अतिशय गंभीर आव्हानं राज्यासमोर आहेत. तुम्ही बघता दुष्काळाची परिस्थिती काही ठिकाणी, अतिवृष्टी प्रचंड झालेली आहे आणि ह्या सरकार ह्याच्यापासून म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की आज दुष्काळ सगळा झाला आहे
अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणाला प्रचाराला गेले होते. आज तुमच्याच चॅनलवर पाहिलं, आज कोकणात कुठल्या तरी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री गेलेत. म्हणजे मग हे सगळं करण्याच्या ऐवजी पालकमंत्री बदलण्यासाठी हे सरकारचे विमान घेऊन दिल्लीला जातात प्रायव्हेट प्लेननी. पण मग सरसकट कर्जमाफी व्हावी याच्यासाठी का नाही कोण दिल्लीला जाते या महाराष्ट्राच्या सरकारमधून? विचार करून सांगा ना मला. प्रायव्हेट कार्यक्रमांना त्यांना वेळ आहे, पण बांध्यावर जायला कोणाला वेळ नाही. आणि मग मुख्यमंत्र्यांनी हे काम करायचं नाही तर कोणी करायचं? 30 डिसेंबरपर्यंत सरकार पडेल असं रोहित पवार म्हणतात. काय तुमचं बोलणं झालंय का त्या संदर्भात? काय म्हणजे मी रोहित पवारांचं पण ते स्टेटमेंट बघितलं, आदित्य ठाकरेंचं पण मी ते स्टेटमेंट बघितलं. त्यामुळे आत्ता जी सुनावणी चाललेली आहे ती असेल किंवा इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्ट, या सगळ्यांमध्ये तुम्ही बघताय की हे ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, म्हणजे हे सरकार, त्याच्यानंतर झालेलं डिस्क्वालिफिकेशन, कोर्टबाजी झालेली, या सगळ्यामध्ये, आणि 200 आमदार असले तरी सगळे अस्वस्थच आहेत ना. मला काय फार मोठी कामं होताना, ज्याला मी इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस म्हणते, हे झालेलं दिसतंच आहे ना. आता पंचनामे करा सांगितलं, पुढे काय झालं त्याचं? फक्त 2400 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे. 2400 कोटी रुपयातून प्रश्न सुटणार आहेत. आणि काल 7000 कोटी रुपये यांनी नवीन बिल्डिंगसाठी केलेत. नवीन बिल्डिंग कोण मागतंय का? मंत्रालयाची अप्रतिम बिल्डिंग आहे. आता त्यांनी नवीन बिल्डिंग कुठेतरी घ्यायचा चाललेलं आहे. मग ही पाडून 7000 कोटी रुपये खर्च करून आत्ता परिस्थिती आहे का महाराष्ट्राची? ती अंगणवाडी सेविका 4 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. मग हे 7000 कोटी बिल्डिंगसाठी देणार का अंगणवाडी सेविकांना मग का नाही देत? सरसकट कर्जमाफी आम्ही मागतोय, ती त्या 7000 कोटीमध्ये बसते का बघा ना. दुधाला भाव देत नाही आहे सरकार, मग सरकार का नाही ती गॅप भरून काढत या 7000 कोटीमध्ये? बिल्डिंग कशाला पाहिजे? म्हणजे नवीन वास्तू आहे ना, सगळीकडे जिथे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते बिग तिकीट प्रोग्राम्स यांना करायचे असतात. मोठे रस्ते कॉन्ट्रॅक्ट, अंगणवाडी सेविका नो कॉन्ट्रॅक्ट. मोठा रस्ता, मोठा ब्रिज, मोठी मेट्रो, ऑल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स. आपला दूधवाल्याला पैसे द्या, नो कॉन्ट्रॅक्ट. सरसकट कर्जमाफी, नो कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे एकीकडे माणुसकी आहे ज्याच्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शिक्षक हे त्याच्यात आहेत, आणि दुसरीकडे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. तुम्ही बघा या सरकारचं, दूध का दूध और पाणी का पाणी, पारदर्शकपणे कळतंय काय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दुसरीकडे भुजबळ असं म्हणतात की जर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला राजीनामा दिला तर मी राजीनामा देईन. पॉलिसी पॅरालिसिस. बरं झालं तुम्ही प्रश्न, ह्याचंच उत्तर आहे ना. मंत्रीच कॅबिनेटमध्ये बोलायच्या ऐवजी चॅनल्समध्ये एकमेकाशी बोलतात. ह्याचा अर्थ काय होतो की कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही ना, माध्यमातून. आता मी रोहित पवारांची काय बोलते, जयंत पाटलांची काय बोलते, जितेंद्र आव्हाडांची, आम्ही काही टी व्हीवर एकमेकाशी बोलत नाही, आम्ही आपापसात बोलतो. हे एका सरकारमध्ये आहेत ना, मग आत कॅबिनेटमध्ये बोलायला पाहिजे, तिथे भांडणं होतात. राऊत साहेब जे म्हणतात गँगवॉर आहे, काही चूक नाही ना. मग प्रकाश आंबेडकरांनी जे दंगलीबाबत वक्तव्य केलंय, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अटक करा आणि पोलिसांनी दंगलीबाबत माहिती घ्यावी असं विधान नारायण राणेंनी केलं. राणेसाहेब या देशाचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत. त्याच्यामुळे आणि सत्तेमध्ये आहेत, राज्यात पण आणि देशात पण. त्याच्यामुळे ते जे काय बोलले असतील ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये बोलतील किंवा ते त्यांच्या गृहमंत्र्याला सांगतील. काही लोकसभा बारामतीचा एक प्रश्न आहे. माळेगावमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक्साईज विभागाकडून रात्री 12:30 वाजता एका कुटुंबाच्या घरावरती एक रेड केली आणि त्या माध्यमातून त्या घरातील महिलांना मारहाण केली. मात्र या ठिकाणी जे एक्साईज ऑफिसर रेड करायला गेले होते ते दारू पिऊन आले होते असा आरोप त्या महिलांकडून केला आहे. मात्र अद्यापही त्या एक्साईज खात्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही. मात्र त्या विरोधात, त्या कुटुंबाच्या विरोधात 353 गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्या महिलांच्या विरोधात त्यांना अजून न्याय मिळाला नाही. त्यांनी तुमच्याकडे मागणी केली. त्यांनी सांगितलं सकाळी की तुमच्याशी काही बोलणं झाले. आपण काय त्या सकाळी मला भेटायला आल्या होत्या. त्यानंतर मी पोलिसांशी बोलले. त्यानंतर मला पोलीस भेटायलाही आले होते. पोलीस मला म्हणले आम्हाला 24 तास द्या, आम्ही सगळी माहिती काढून. कुठल्या गावात पोलीस भेटले मला? वाणेवाडीला नाही, वाणेवाडीला नाही, त्याच्या आधी आले होते. वागळवाडीला आठवतं, मी खिडकी खाली करून बोलले. वागळवाडीला पोलीस आले होते. त्यांनी मला ब्रीफिंग थोडंसं केलं. तरी त्यांना, महिलांनी मला जे सांगितलं ते मी त्यांना सविस्तर सांगितलं. तर त्याची ते माहिती काढून मला म्हणले संध्याकाळपर्यंत मला सांगतील. सांगा, दुधासंदर्भात आता शेतकरी
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो, शेती अडचणीत आहे, दूध व्यवसाय देखील अडचणीत आहे. कशा पद्धतीने? महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्र सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. मला आठवतं सत्तेमध्ये आल्यानंतर डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही डबल करू असं सातत्याने लोकांना सांगून हे सत्तेत आले. पण डबल काय, सिंगल पण आता राहिलेलं नाही. दुधाचे भाव इतके पडलेले आहेत, एकीकडे शेतकऱ्याला पैसे मिळत नाही दुधाला भाव, आणि शहरामध्ये दुधाचा भाव कमी होत नाही, मग मधले पैसे जात आहेत कुठे? त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिन खोके सरकार करतं आहे. एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे ओले पडलेत, म्हणजे तुम्ही बघताय अतिवृष्टी झालेली आहे, आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये प्रचंड अडचणीत शेतकरी आलेला आहे. म्हणून सरसकट कर्जमाफी जशी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने, आदरणीय पवारसाहेब शेतीमंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली होती, तशी या महाराष्ट्र सरकारने करावी. महाराष्ट्रातले कार्यक्रम थोडे सोडावे. एरवी छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला जाणारं हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार प्रायव्हेट प्लेनमध्ये बसतात आणि दिल्लीला जातात. माझी विनंती आहे की प्रायव्हेट प्लेन घ्या तुमचं, दिल्लीला जा, आणि कधी नव्हे ते काहीतरी चांगल्या कामासाठी दिल्लीला जा, आणि दिल्लीच्या तख्ताला सांगा आम्हाला सरसकट कर्जमाफी पाहिजे. गेली एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असावा तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करताय, सरकार दुर्लक्ष करते असं वाटते, कारण अद्यापर्यंत एकाही मंत्र्याचं याच्यावर वक्तव्य नाही. कारण का सिरियस नाही आहे सरकार. आपापसात कॉन्ट्रॅक्ट, आपापसातली भांडणं, ह्याच्यातून त्यांना वेळ मिळेल तर काय करतील ना. आणि पुन्हा म्हणते की राऊत साहेब जे म्हणतात की कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललंय, असंच दिसतंय. कारण का तुमच्या चॅनलवरच एकमेकाला मार्गदर्शन करताना दिसतात मंत्री. तुमच्याच चॅनलवर पाहते, मला कसं माहिती असेल, मी लांब आहे त्या सत्तेपासून. तुमच्या चॅनलवर सत्तेत असलेले 2 मंत्री एकामेकावर टीका करतात. ह्याचा अर्थ आम्ही काय करायचा? ह्याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चर्चाच होत नाही आहे ना. आणि याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस, ज्यांनी विश्वासाच्या नात्याने यांना मतदान केलं. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाहून हे दोन्ही समाज कुठेतरी या दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच छगन भुजबळ हे पनवते आहेत आणि त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊ नये अशी टीका जरांगे पाटलांनी केली. ही टीका कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र घ्यावं, असेंब्ली बोलवावी, असेंब्लीमध्ये प्रत्येक आमदारांनी त्याचं आरक्षणाबद्दल मत मांडावं, प्रपोजल तयार करावं. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनी पूर्ण ताकदीने उभा राहील. जे सरकार हे प्रस्ताव आणेल त्याला पूर्ण ताकदीने आमचं सहकार्य असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.